नमस्कार, तडकावी स्नेहाजी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण उकळीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर यासाठी मी इथे 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण 20 ते 25 मोदक करण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। तर इथे मी 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। मीठ अगदी ऑप्शनल आहे। हे छान एकत्र मिक्स करून घेऊया। इथे मी 1 कप दूध आणि 2 कप पाणी असं एकत्र कोमट करून घेतलेलं आहे आणि आपण आता पीठ छान भिजवून घेणार आहोत। तर तुम्ही जर या पद्धतीने उकळ काढली तर तुम्ही फर्स्ट टाइम साठी उकळीचे मोदक बनवत असता तरी तुमच्याकडून अगदी परफेक्ट असे मोदक इथे बनवून तयार होतील। मी व्हिडिओमध्ये खूप सोप्या अशा पद्धत आणि वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि टिप्स नक्की फॉलो करा। तर मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिट छान वाफवून घेऊया। तर मी इथे केळीच्या पानाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मोदकाला छान असा फ्लेवर येतो। हे पीठ आपण 10 मिनिट छान वाफवून घेऊया। आता आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। इथे मी 1 नारळ छान किसून घेतलेला आहे, सोबतच 1 वाटी गूळ, ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम आणि काजू वापरलेला आहे, 1 चमचा खसखस, वेलची पावडर आणि केसर। तर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि आता त्यामध्ये हा नारळाचा किस घालून घेऊया आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान याला भाजून घेऊ। किस आपल्याला मंद आचेवर भाजायचा आहे। आता यामध्ये घालून घेणार आहोत गूळ आणि गूळ छान मेल्ट करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि मिश्रणाला खूप छान असा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स, खसखस आणि वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि 2 मिनिट परतून घेणार आहोत। इथे हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याला छान थंड करून घेऊया। इकडे 10 मिनिट झालेले आहे आणि आपण चेक करूया ही उकळ छान शिजली की नाही। तर इथे बघू शकता तुम्ही उकळ छान इथे शिजलेली आहे। आता आपण ही उकळ थंड करून घेणार आहोत। इथे मी उकळ छान थंड करून घेतलेली आहे। आता ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि दूध घालून आपल्याला हिला छान अशी मळून घ्यायची आहे। या पद्धतीने केलेली उकळ पासून केलेले मोदक अगदी सॉफ्ट होतात आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम मोदक करत असाल तरी तुमच्याकडून हे अगदी परफेक्ट असे मोदक बनवून तयार होतील। व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा। चला तर इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। इथे आपण 2 कलरचे मोदक तयार करून घेणार आहोत। तर एक व्हाईट कलरचे जे उकळीचे मोदकाचा कलर आणि दुसरा म्हणजे येलो कलरचे इथे आपण मोदक तयार करून घेणार आहोत। हे तुम्ही इथे बघू शकता पारी किती सॉफ्ट अशी तयार झालेली आहे। तर मी इथे दुधामध्ये केसर आणि थोडासा फूड कलर वापरलेला आहे आणि आता आपण याचे छान पीठ मळून घेऊया। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करू शकता। चला तर मग आता आपण मोदक तयार करून घेऊया। ते एक छोटासा गोळा घेऊन जर हाताने पसरत असेल तर हा हातानेच पसरवायचा, नाही तर अलगद असं लाटण्याने छान अशी एक पारी तयार करून घ्यायची आहे आणि या पारीला थोडासा असा वाटीसारखा शेप द्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता हे आपलं जे पीठ आहे किती सॉफ्ट आणि असं लुसलुशीत तयार झालेलं आहे। इथे मी 1 चमचा एवढं हे सारण यामध्ये भरून घेते आहे आणि अगदी नॉर्मल आपण जसा मोदक बनवतो तसा हा याला पॅक करून घ्यायचा आहे।
ही अगदी सोपी पद्धत आहे. हे बघा, इथे मी छान असा मोदक तयार करून घेतलेला आहे. आता आपण याला पाकळ्या तयार करून घेणार आहोत. तर पाकळ्या तयारीसाठी मी इथे एक चम्मचचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने असे पाकळ्या तयार करून घेणार आहे. हे मोदक दिसायला खूप सुंदर असे दिसतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पाकळ्या आलेल्या आहेत. आता मी तुम्हाला इथे दुसरी पद्धत दाखवते. जर तुम्हाला अशी पारीची वाटी बनवायला जमत नसेल तर अशी कुठलीही वाटी घ्यायची छोटीशी, त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये अशी वाटी तयार करून घ्यायची. हे बघा किती सुंदर अशी वाटी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण पाकळ्या तयार करून घेऊया याच्या. तर अशा पद्धतीने हळूवार अशा पाकळ्या इथे तयार करून घ्यायच्या आहे. मी इथे 2 पद्धतीने तुम्हाला मोदक करून दाखवते आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मोदक बनवून घेऊ शकता. हे बघा, इथे छान अशा पाकळ्या तयार केलेल्या आहे. आता या पाकळ्या पॅक करून घ्यायच्या आहे. तर इथे हा दुसरा प्रकारचा मोदक सुद्धा इथे तयार आहे. हा पण मोदक दिसायला अगदी सुंदर दिसतो बघा. तर मी तुम्हाला दोन्ही मोदक दाखवते. तुम्हाला कोणता मोदक आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे बघा, मी छान असे मोदक तयार करून घेतलेले आहे. आता हे मोदक आपण वाफवून घेऊया. मोदक वाफवण्यासाठी मी इथे परत केळीच्या पानाचा वापर करणार आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा सुती कपडा पण वापरू शकता. तर छान इथे 10 मिनिट हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसायला हे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या कलरचे हे मोदक तयार करू शकता. चला तर मग यावर असं एक केसर पण घालून घेऊया, म्हणजे त्याला केसरचा फ्लेवर पण खूप छान येतो आणि रंगही खूप सुरेख येतो. तर इथे मी प्रत्येक मोदकवर एक एक केसर असा ठेवून घेतलेला आहे आणि आता 10 मिनिट छान स्टीम करून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिट झालेले आहे आणि आपले उकळीचे मोदक अगदी तयार झाले आहेत. अगदी सुरेख असे हे मोदक इथे तयार झालेले आहेत. रंगही खूप गोड आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप सुंदर असे आलेलं आहे आणि इथे हे उकळीचे मोदक तयार आहेत.